रायगड जिल्ह्यातील रोहे शहरातील नगरपालिका समोरील साई मल्हार चौक ते धनगर आळी ते वीर सावरकर रोडच्या डांबरीकरणाचे काम भर पावसात करण्यात आले। त्यामुळे पावसात डांबर टिकत नसल्याने रस्ता उखडला गेलाय। स्थानिक नागरिक देखील संतप्त झाले असून ठेकेदाराने सदर रस्त्याला चुना लावल्याचे बोलले जात आहे। सदर रस्त्याला फेब्रुवारी महिन्यात मंजुरी मिळाली होती, परंतु ठेकेदाराच्या आडमोठेपणामुळे हा रस्ता रखडला होता। सदर रस्ता हा रोहे शहरातील मुख्य रस्ता आहे। या रस्त्याला नागरिकांची वर्दळ असते, तसेच धनगरआळीची वस्ती या रस्त्याला येत असल्याने तटकऱ्यांचे डावे उजवे सुद्धा या ठिकाणी राहतात। मात्र ते निकृष्ट विकासाबाबत काही बोलू शकत नाही। भर पावसात डांबर टाकल्याने रस्त्याचे खूप नुकसान झाले असून रस्त्याची पूर्वी होती तशी परिस्थिती होणार आहे। काही दिवसांपूर्वीच रोहे शहरातील विकास कामांची पाहणी खासदार सुनील तटकरे यांनी केली होती, मात्र सदर रस्ता हा खासदार सुनील तटकरे यांना दिसला नाही का, असे जनतेतून आता बोलले जात आहे। ज्या ठेकेदाराला काम दिले आहे तो ठेकेदार नियम अटी शर्तीत बसत नाही, मग त्याला काम कसे दिले गेले हा मुद्दा देखील उपस्थित होत आहे। रोहे शहरात विकासाची कामे ही जनतेसाठी व मतदारासाठी होत आहेत की ठेकेदार व पुढारी यांच्यासाठी होत आहेत, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। याबाबत स्थानिक कार्यकर्ते प्रकाश कोळी यांनी या रस्त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली व ठेकेदाराची व अधिकाऱ्याची चौकशी व्हावी अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केली आहे। कामाची दर्जा जर पाहता आता जागोजागी काम हा उखडलेलाच आहे, हे तुमच्या निदर्शनास सुद्धा आलंच असेल आणि मीही त्याची तक्रार आता माननीय शिवसाहेबांकडे ती करत आहे। एकतर ऐन पावसाळ्यात हा काम करायची घाई करण्यात आली, त्याच्यापूर्वी तो काम करायला पाहिजे होता, तर एवढा लेट करून त्याचं तात्पर्य काय हेच कळलेलं नाही। आणि नंतर काही निकष नगरपालिकेने जे धाब्यावर बसून ही कामं दिलेली आहेत, ॲक्च्युली ते डांबर प्लांटवाल्यांना हा काम द्यायला अपेक्षित होतं, पण ते एका एजन्सीला देऊन त्यात काय गोलमाल झाला याचा आता पत्ता मी काही तक्रारी केल्यानंतर ह्याचा लावणारच आहे सुगावा। तरीसुद्धा सध्या कामाचा दर्जा पाहता काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे दिसण्यात येत आहे। मी नगरपालिकेच्या सीओ साहेबांकडे याची तक्रार केलीच आहे। पुनश्च एकदा मी आता कागदोपत्री सगळी तक्रार करून याचा पाठपुरावा मी योग्य प्रकारे करणार आहे। तरीसुद्धा आता तुम्ही कामाचा जर दर्जा पाहिला, एक तर एमपीएमचा कोणत्याही प्रकारचा लेअर हेड टाकलेला गेलेला नव्हता, जो काही 300 मीटरचा अपेक्षित होता तोही कुठेही टाकलेला नाही आहे, त्याची आता मी पाठपुरावा मी करत आहे। कारण याच्यात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा काहीतरी गोडबंगला असल्याशिवाय या प्रकारचं काम इथे होऊ शकत नाही। साक्षात नगरपालिकेच्या समोर जर ही परिस्थिती असेल तर इतर भागात काय अपेक्षा ठेवणार आपण नगरपालिकेकडून। तरीसुद्धा माननीय खासदार तटकरे साहेब, मंत्री महोदय आदिती तटकरे आणि आमचे कार्यसम्राट आमदार हे तत्पर असलेले अनिकेत भाई तटकरे आणि आता समीर शेडगे साहेब यांनी कृपया ह्याच्यात लक्ष देऊन त्याचा निरसन करावा अशी मी त्यांना विनंती करत आहे, आणि ते नक्कीच करतील। कारण की एवढा निधी त्यांच्या माध्यमातून इथे येत आहे, त्याचा विनियोग मात्र चांगल्या प्रकारे होत नाही असं दिसत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।